नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला ना पालक बटाट्याची भाजी करून दाखवणार आहे। आपण ना पालकची भाजी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे करतोच, पालक पराठे, पालक पुरी वगैरे अशी करतो, पण पालकची सुकी भाजी पण खूप छान लागते आणि ही मी कशी करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे बघा एक पालकची जुडी घेतली होती मी, ती साफ करून घेतली आणि त्यानंतर मग धुवून घेतली आणि नंतर मग चिरून घ्यायची। नंतर मोहरी घेतले, लसणीच्या पाकळ्या घेतल्यात, हिरवी मिरची आणि बटाटे, एकदम साध्या सिंपल पद्धतीने पण खूप छान अशी ही भाजी होते। तर आता बघा आपण ना भाजी धुवून वगैरे घेतली होती आणि ती अशी चाळणीत ठेवायची, म्हणजे त्याच्यातलं कसं एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जातं। त्यानंतर बघा गॅसवरती मी कढई गरम करून घेतलेली आहे। कढईमध्ये तेल घातलेलं आहे 1 चमचाभर आणि त्यानंतर कढईत म्हणजे तेल गरम झालं ना की मोहरी घालायची 1 छोटा चमचा। मोहरी छान तडतडली ना की मग लसणीच्या पाकळ्या आहेत त्या बारीक चिरून मी घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आणि हिरव्या मिरच्या घालायच्या। तर आता इथे बघा छान अगदी लसूण आपला आहे ना तो सोनेरी रंग येईपर्यंत असं परतून घ्यायचा। तर आता बघा छान आपला लसूण आहे तो सोनेरी रंगावर आलेला आहे। तर आता मी त्यामध्ये पालक घालते। तर इथं पालकची भाजी थोडी जास्त आहे आणि त्यामुळे मी काय करणार आहे, आता थोडासा पालक खाली घातला आहे मी आणि त्यानंतर वरती बटाटा घातलेला आहे आणि आता आपल्याला वरती परत असं पालक घालायचं आहे, म्हणजे कसं बटाटामध्ये पटकन शिजतो। तर आता बघा, आणि या भाजीला ना पाणी जास्त सुटतं, त्याच्यामुळे पाणी अजिबात घालायचं वगैरे नाही आहे आणि थोडंसं मीठ घालायचं, कारण ही भाजी आता दिसताना जरी जास्त दिसली ना तरी ती शिजल्यानंतर कमी होते भाजी, म्हणून मीठ थोडं कमीच घालायचं। तर आता बघा ही भाजी मी मिक्स करून घेते आणि मिक्स करून घेतल्याच्या नंतर झाकण ठेवून आपल्याला एक वाफ काढायची आहे। एक वाफ काढली ना की ही भाजी पूर्णपणे खाली बसते बघा। तर आता मी झाकण ठेवते आहे, तर झाकण ठेवून आपण ही भाजी शिजवून घ्यायची। तर आता इथे तुम्ही बघू शकता झाकण ठेवून मी 2 ते 3 मिनटं हे झाकलं होतं, तरी तुम्ही बघू शकता आपल्या किती पाणी सुटलेलं आहे आणि गॅस आहे तो स्लो ठेवायचा आहे। तर आता इथे बघा, आता हा बटाटा पण शिजत आलेला आहे, पण मी आता काय करणार आहे, पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे पाणी। तर आता मी हे झाकण ठेवायचं नाही, आता परत झाकण जर आपण ठेवलं ना तर परत हे भाजीला पाणी सुटतं। तर आता हे पाणी ना मी पूर्णपणे आटवून घेतलं आहे। तर त्याआधी आपण घालूया यामध्ये थोडासा गरम मसाला। गरम मसाल्याने कसं छान चव येते आणि पालकला कसा थोडासा उग्र असा वास असतो ना, तो पण निघून जातो गरम मसाल्याने। तर आता बघा म्हणजे पालकमध्ये मी हा गरम मसाला घातलेला आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलं। आता आपण ही भाजी सुकी करून घेऊया एकदम। तर इथे तुम्ही बघू शकता 4 ते 5 मिनटानंतर आपण ही भाजी छान अशी सुकी करून घेतलेली आहे। हे बघा पाणी पूर्ण यामधलं आटलेलं आहे, इथे बघू शकता तुम्ही। आता मी गॅस बंद करते आणि ही भाजी आहे ना ती एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि भाजी खूप चवीला छान लागते, गरम गरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत पण आपण खाऊ शकतो। तर आणि तुम्हाला हवे तर तुम्ही डब्याला पण नेऊ शकता ही भाजी। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।